नमस्कार मित्रांनो, कंपनीने आपलं आज 2,500 तिकीट फुकट बुक करून दिलं होतं एका इव्हेंटचं. चला तर तुम्हाला दाखवतो काय इव्हेंट आहे तो. आज आहे आपला शनिवार, डे 25 100 डे डेली ब्लॉग चॅलेंजचा. सकाळी उठलो मस्त 9:30 वाजता आरामात आणि तोंड बिंड धुतलं आणि लगेच निरमा पावडर टाकून कपडे भिजू घातले. आपला तो प्रोग्राम आहे 2 वाजताच होता. मग काय निवांत उठलो, त्याच्यामुळे मी प्लॅन होता कपडे भिजवून धुवून निघून मग जावं 12:30 तर कपडे भिजवले. मस्तपैकी खालून दूध आणलं लगेच भिजवल्यानंतर आणि पहिले चहा करू म्हणलं, थोडी चहा खारी खाऊ, पोटाला बरं वाटत. ठीक आहे, चहा खारी खाल्ली आणि पाहता पाहता तोवर 11:30 झालीच. मी त्याचा फोन आला, अरे म्हणे निघायचं म्हणे, चल म्हणे आपल्याला. मग आलो म्हणलं पटकन, गेलो पटकन त्या हाताला बँड घालून. तो बँडच मेन नाही म्हणणी, तिथे जाऊन स्कॅनर होतो तो, त्याशिवाय ते आतमध्ये एंट्री नाही. जाता जाता एका रिक्षावाल्याला, आमच्या जी रिक्षा होती त्याला येऊन जाऊन धडाकला. तिचे दोघांचे भांडणं, हे लोकल होतं ते बाहेरचं होतं, मोकर भांडणं. ए बाबा घ्या मिटून, आम्हाला निघायचं. कसं बसं आलो. प्लॅन असा होता, मानसरवरून आम्हाला जायचं होतं वडाळा स्टेशनवरून जायचं होतं बोरीवली, तिथून रिक्षा करून जिओ पार्कला आपल्या इव्हेंटसाठी. मग मस्तपैकी आम्ही मस्त मानसरोवर पकडून आलो बोरीवली. हे बोरीवली स्टेशन एवढा कचरा आहे त्या बोरीवली स्टेशनला, लिटरली लोक त्या पट्टीवर राहतात. एवढं गटर आहे दोन्ही साईडनी, कसे राहतात त्यांना माहिती. ही मुंबईची दोन्ही साईड आहे. पुढं तुम्हाला मेन मुंबई दाखवतो. दिस इज हे होतं आपलं NSC, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ते क्रॉस करून आलो आम्ही जिओ गार्डनला. हे जे इव्हेंट आहे हा आहे युथ फेस्टिवल. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आहेत, ते लोक आहेत तिथे येतात, ते दाखवत आहे काय काय गोष्टी, लोकांना कसा रोजगार आहे, ग्रामीण लोकांमध्ये परत ज्या मुलांपर्यंत काही पोचत नाही वस्तू, हे सगळं याचं दाखवलंय. मग एक लेडीज होता, त्यांनी ते दाखवत होते काढायचे टॅटो वगैरे. ते जे परमनंट नव्हतं, टेम्पररी. म्हणलो काढून द्या इकडे साईडला, फ्री ऑफ कॉस्ट होतं. मग त्यांनी काढला. तिथं गेलो, तिथं अगरबत्ती कशी बनवता, परत पेपरपासून काही वस्तू आहेत, काही प्लांटेशन आहे, खूप सगळ्या गोष्टी दाखवत होते. खूप चांगला इव्हेंट होता. युथला कसं इन्स्पायर करता येते सगळ्या गोष्टी त्याच्यात दाखवत होते. आम्ही मस्त 2 वाजल्यापर्यंत तिथं पोहोचलो, 2:30 वाजता. तिथपासून तर आम्ही 6 पर्यंत फिरत होतो, सगळे स्टॉल, सगळे ह्या गोष्टी बघितल्या तिथं काही. त्याच्यानंतर पुढे आलो तर मलायका अरोरा आणि मैथिली ठाकूर आले तिथं व्हिजिटला युथ फेस्टिवलमध्ये. तिचे चालले होते बोलू बच्चन. मलायका अरोरा युथ फेस्टिवलमध्ये आली. तिचे ते शब्द ऐकून माझं डोकं फिरलं. म्हणलो हे खूपच काही जड बोलते, आपल्या पटायसारखं नाही. म्हणलो जाऊ द्या, आता आपण आपलं निघा आपलं रूमकडं, खूप उशीर झालाय. आम्ही रिक्षा पकडली, लगेच बोरवेल स्टेशनला निघालो, तिघं कार्यकर्ते. तिथवर त्याची जातं नव्हतं, त्यांनी कलरिंग व्यवस्थित केलं होतं चेहऱ्यावरती. हे बाग किती गर्दी लोकलमध्ये. मग आम्ही परत बोरिवली टू वडाळून मानसरोवर लगेच रिक्षा पकडून म्हणलं आता चला आपल्याला हायवेला. मग कसं बसं रूमला आलो. मग आतमध्ये गेलो, म्हणलं टॉवेल घेऊन हातपाय धुवा. पाहतो तो विसर टॉवेल भिजू घातलेत, कपडे ते धुवायचे राहिले. पहिला कुकर लावला आणि लगेच कपडे घासायला घेतले. तोवर होते आपल्या बॅकअपचे कपडे घालायला तोपर्यंत. ते मग कपडे धुतले, जेवण केलं मस्तपैकी आणि 1:30 वाजले लगेच झोपून घेतलं.